आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। म्हणून मी इलेक्ट्रिक कंपन्यांशी वारंवार संपर्क साधून त्यांना सांगतोय की या 2 मीटर मधला फरक दाखवा आम्हाला, या 2 मीटरचा डेमो द्या, काही ठिकाणी तुम्ही दाखवा, त्याचे प्रयोग करा आणि 1 महिन्याच्या अंतर्गत लोकांना कळू देत की बाबा याच्यामध्ये कमी बिलं होत आहेत, जास्त होत आहेत, काय होत आहेत। आणि अशा प्रकारचा डेमो मी स्वतः घेतलेला आहे आणि मी स्वतः घेतलेल्या डेमोमध्ये स्मार्ट मीटरमध्ये पैसे वाढलेले आहेत। बघितलत ना, खुद्द आमदारांना देखील या स्मार्ट मीटरवर भरोसा नाही। राज्याच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या सभागृहात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी स्मार्ट मीटरची ही अशी सच्चाई समोर आणली आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सभागृहात उत्तर द्यावं लागलं। त्याआधी या सभागृहात आमदार मिलिंद नार्वेकर यांनी स्मार्ट मीटरबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। हे जे स्मार्ट मीटर हा जो प्रकार आहे ह्याच्यावरती मला फक्त एवढंच सांगायचं आहे की सध्या याची वस्तुस्थिती खरी काय, कारण 25 जून 2025ला च्या अगोदर आत्ताचे मुख्यमंत्री आणि तेव्हाचे ऊर्जामंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्टेटमेंट केली होती की हे आम्ही करणार नाही आणि नंतर CM यांनी सांगितलं की हे आम्ही करणार। मला करायला विरोध नाही आहे, पण आपल्यामध्ये एकत्र नाही, 1 मिनटं माझं मी बोलतो, मी माझं बोलतो, तुम्ही तुमचं बोला। माझा विरोध नाही आहे, पण माझं म्हणणं असं आहे, एक मिनटं, ग्राहकांच्या सोयीनुसार पब्लिकच्या इंटरेस्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्र समन्वय होऊन इकडची माणसं तिकडची माणसं असं घेऊन सुद्धा समून नीट काम लोकांच्या जनतेसाठी भल्यासाठी होणार आहे की नाही। त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटरमुळे बिल वाढतं असं कुठेही झालं नाही। आपण कुठेही या स्मार्ट मीटरबाबत लोकांना सक्ती केलेली नाही। लोकांच्या मर्जीनं ही स्मार्ट मीटर लावली असून लोकांनी ती लावून दिली। मीटर लावल्यामुळे लोक समाधानी आहेत असं उत्तर फडणवीस यांनी सभागृहात दिलं। आणि स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिल वाढतील वगैरे अशा प्रकारची जी शक्यता होती असं कुठेही घडलेलं नाही। या उलट आपण त्याच्यामध्ये कन्सेशन दिलेलं आहे आणि लोकांनीही, आणि आपण याच्यामध्ये लोकांना कुठलंही कंपल्शन केलं नाही। आपण लोकांना सांगितलं, त्यांच्या मर्जीवर ती ही मीटर्स लावली, लोकांनी ती लावू दिली। आता त्यातनं मोठ्या प्रमाणात सॅटिस्फॅक्शन लोकांचं होत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आता प्रीपेड नाही, स्मार्ट मीटरच्या संदर्भात हा जो काही मुद्दा आहे हा मुद्दा जवळपास निकाली निघालेला आहे। त्यानंतर आमदार अनिल परब यांनी स्मार्ट मीटरबाबत एक धक्कादायक वास्तव सभागृहात मांडलं। मी स्वतः या स्मार्ट मीटरचा डेमो घेतलाय आणि घेतलेल्या डेमोमध्ये वीज बिल वाढलंय असं अनिल परब यांनी सभागृहात सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी आणि ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की पोस्टपेड मीटर जे आहेत, प्रीपेड मीटर तर त्यांनी मागच्या वेळेला सांगितलं होतं की प्रीपेड मीटर आम्ही लावणार नाही म्हणून, आणि तशी ती ऑर्डर निघाली, प्रीपेड मीटर लागत नाही। परंतु पोस्टपेड मीटरच्या बाबतीमध्ये हे जे स्मार्ट मीटर जे लागत आहेत याच्या बाबतीत लोकांच्या मनात शंका आहे आणि आम्ही वारंवार इलेक्ट्रिक कंपन्यांशी संपर्क साधतोय की लोकांच्या मनातल्या शंका दूर करा, कारण कुठली स्मार्ट गोष्ट येते त्यावेळेला त्याचे जसे फायदे असतात तसे त्याचे तोटे देखील काही असतात। आणि म्हणून मी इलेक्ट्रिक कंपन्यांशी वारंवार संपर्क साधून त्यांना सांगतोय की या 2 मीटर मधला फरक दाखवा आम्हाला, या 2 मीटरचा डेमो द्या, काही ठिकाणी तुम्ही दाखवा, त्याचे प्रयोग करा आणि 1 महिन्याच्या अंतर्गत लोकांना कळू देत की बाबा याच्यामध्ये कमी बिलं होत आहेत, जास्त होत आहेत, काय होत आहेत। आणि अशा प्रकारचा डेमो मी स्वतः घेतलेला आहे आणि मी स्वतः घेतलेल्या डेमोमध्ये स्मार्ट मीटरमध्ये पैसे वाढलेले आहेत आणि हे मी रेकॉर्डवरती ठेवलेले आहे त्या इलेक्ट्रिक कंपनीच्या। माझ्यासमोर प्रश्न असा आहे की पूर्वीपासून आता अशी परिस्थिती आहे की बंच ऑफ कनेक्शन समजा आहेत, बंच ऑफ कनेक्शन्समध्ये 1 मीटर खराब झाला तर त्याच्या बाजूला असलेले जवळजवळ 40-50 मीटर हे बदलायची जबरदस्ती करतात। माझं म्हणणं असं आहे की मीटर बदलला, तुम्ही सांगितलं ना की स्वेच्छेने जर मला मीटर बदलायचा असेल तरच तुम्ही मीटर बदलताय, पोस्टपेड जरी असला तरी, मग ही जबरदस्ती केली जाते, ही जबरदस्ती होऊ नये।
या प्रश्नानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 37 लाख लावलेल्या मीटरपैकी 1% कमी लोकांच्या बिल वाढल्याच्या तक्रारी असल्याचं स्पष्टीकरण दिलं. तसेच हे स्मार्ट मीटर डिजिटल असल्यानं त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा ग्राहकांना होणार आहे. शिवाय या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकाला प्रति युनिट 80 पैसे इतके दर कमी करण्यात आल्यानं त्यांचं वीज बिल कमी होणार आहे. येत्या 5 वर्षात ग्राहकांचं आणखीनच वीज बिल या स्मार्ट मीटरमुळे कमी होणार असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलं. मी आपल्या पुन्हा निदर्शनास आणून देतो की एकूण 37 लाख कनेक्शन लावल्यानंतर त्यापैकी 1% देखील कमी लोकांकडनं ही तक्रार आली की आमचं बिल वाढलेलं आहे. आपल्याजवळ तर सगळं आपल्या याच्यामध्येच आहे. याही 1% जे लोक आले यांच्याशी आपण संपर्क केला, कारण अतिशय सोपी सिस्टीम केली आहे. आता तर ॲप केलेला आहे. या ॲपवर तुमचं मीटर कुठल्या आवरला किती कन्झम्पशन करतं हे देखील पाहायला मिळतं. आणि एखाद्याने ठरवलं की मला माझं बिल कमी करायचं आहे तर त्यांनी सोलर अवर्समधलं वापर जर वाढवला तर त्याचं बिल कमी देखील होऊ शकतं. त्यामुळे या संदर्भात काही ठिकाणी असं लक्षात आलं की जे मीटर्स आहेत त्याच्यामध्ये काही फॉल्ट आहेत, ते मीटर बदलण्यात आले. पण मला हे सांगितलं पाहिजे की 37 लाखापैकी 1% कमी अशा प्रकारचे फॉल्ट त्या ठिकाणी निघालेले आहेत. आणि हे जे ॲप आहे या ॲपवरनं अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला तक्रार नोंदवता येते. त्यामुळे स्मार्ट मीटरचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे तर सगळ्या गोष्टी डिजिटल आहेत. जे लोकांनी प्रीपेड मीटर लावलेलं आहे, प्रीपेड नाही, ज्या लोकांनी स्मार्ट मीटर, प्रीपेड नाही, ज्या लोकांनी स्मार्ट मीटर लावलेलं आहे, पोस्टपेड स्मार्ट मीटर, त्यांना नवीन टेरिफ ऑर्डरमध्ये आपण ते सोलर अवर्समध्ये जेवढी वीज वापरतील त्या विजेवर 10% सूट दिलेली आहे. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर यापूर्वी आपले 70% ग्राहक जे आहेत हे 100 युनिटचे आतले आहेत. या ग्राहकांना 875 रुपयाचा त्या ठिकाणी जो काही आहे तो बिल येत होतं. ते आता 875 रुपयाच्या ऐवजी त्यांना जे बिल आहे हे साधारणपणे 784 रुपये किंवा इफेक्टिवली 808 रुपये हे त्यांना बिल येणार आहे. म्हणजे जवळपास पूर्वीच्या पेक्षा 80 रुपयांनी त्यांचं बिल कमी करतो. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात गाजलेल्या या स्मार्ट मीटरच्या मुद्द्यामुळे सत्य परिस्थिती विरोधी आमदारांनी समोर आणली अशी चर्चा यानंतर नागरिकांमध्ये सुरू झाली. शिवाय या स्मार्ट मीटरमुळे जास्तीची वीज बिलं येत असल्याच्या राज्यभरातून अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. तर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या ग्राहकांनी या स्मार्ट मीटरमुळे कोणतीही जास्तीची बिलं येत नाहीत, हे स्मार्ट मीटर चांगले आहेत असं सांगितलंय. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी या स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नाही हे अगदी स्पष्टपणे अधोरेखित करून सांगितलंय. त्यामुळे ग्राहकांनो, स्मार्ट मीटरची महावितरण किंवा त्यांचा ठेकेदार तुम्हाला सक्ती करू शकत नाही हे आता स्पष्ट झालंय. असं असतानाही जर तुमचे मीटर जबरदस्तीने बदलण्याचा प्रयत्न ठेकेदार करत असेल तर त्याची तात्काळ तक्रार महावितरण किंवा राज्य सरकारला सोशल मीडिया आणि ईमेलच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. मात्र राज्यातील बहुसंख्य जनतेनं या स्मार्ट मीटरबाबत आक्षेप नोंदवलेत, त्यांच्या तक्रारी आहेत. असं असताना देखील राज्य सरकार आणि पर्यायानं महावितरण आणि ठेकेदार हे बसवण्याचा हट्ट का करतायत? मात्र ये पब्लिक है सब जानती है. पब्लिक मीडिया, बदलापूर. तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.